जर सुप्रीम कोर्टाने कपिल सिब्बल यांचा हा एक युक्तिवाद मान्य केला तर फक्त धनुष्यबाणच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो। आज कोर्टात नेमकं काय घडलं आणि सिब्बल यांनी कोणते असे मुद्दे मांडले ज्यामुळे संपूर्ण सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे। चला तर जाणून घेऊया। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना 2 गटात विभागली गेली। त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं। मात्र या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं असून आजच्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू जोरदारपणे मांडली। सिब्बल यांनी कोर्टात सांगितलं की विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग नंतर आमदार आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले। हा अचानक घडलेला प्रकार नव्हता तर नियोजनबद्ध राजकीय घडामोडीचा भाग होता। त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेते पदावरून हटवलं। कोणाला कोणतं पद द्यायचं हा अधिकार फक्त पक्ष नेतृत्वाकडेच असतो आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्र उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली होती असा दावा त्यांनी केला। यानंतर सिब्बल यांनी भाजपच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले। शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाचं भाजपने स्वागत का केलं? ते भाजपचे आमदार नव्हते, मित्र पक्षाचेही नव्हते, तरी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या आमदारांसोबत राज्यपालाची भेट घेतली आणि सरकार स्थापन केलं। राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिले तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे होता। एवढंच नाही तर सिब्बल यांनी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत सांगितलं की अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे पक्षविरोधी कारवाईची तक्रार दाखल केली होती। त्यावेळी कोर्टाने संबंधित आमदारांना उत्तर देण्यासाठी मुदतवाढ दिली, म्हणजेच त्या काळात सुरू असलेल्या प्रत्येक हालचालीचा पुढील कायदेशीर प्रक्रियेवर परिणाम होत होता। सुनावणीतील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची संख्या। सुरुवातीला 31 आमदार गेले आणि त्यानंतर ती संख्या 39 झाली। यावरून सिब्बल यांनी असा दावा केला की सुरुवातीला त्यांनाही याच्याबद्दल खात्री नव्हती, पण संख्या वाढत गेली आणि सरकार स्थापन होणार याची खात्री निर्माण झाली। अशा प्रकारचं वातावरण तयार करून संपूर्ण राजकीय आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यात आला असा गंभीर आरोप त्यांनी कोर्टात केला। आता या प्रकरणात सुप्रीम कोर्ट कोणती भूमिका घेणार? कपिल सिब्बल यांचे युक्तिवाद न्यायालयाला कितपत पटणार आणि या सुनावणीचा धनुष्यबाण चिन्हासह महाराष्ट्राच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। की यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।